माऊलींच्या पालखी सोहळ्याचा अविस्मरणीय प्रवास नातेपुते ते पंढरपूर. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खास आहे, कारण आज मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पालखी सोहळ्याचा अनुभव दाखवणार आहे. आम्ही रविवारी रात्री 11 वाजता बावड्यातून बाहेर पडलो व सोमवारी पहाटे 4 वाजता नातेपुते या गावी पोचलो. गावात प्रवेश करता सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संपूर्ण परिसर दमदमून गेला होता. टाळ, मृदंग, वीणा आणि अभंगाच्या गजरात हजारो वारकरी आनंदाने चालत होते. आम्ही पण त्या भक्तिसागरात सहभागी झालो आणि माऊलींच्या पालखीबरोबर चालायला सुरुवात केली. वाटेत सर्वत्र सेवाभावी मंडळी वारकऱ्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, फराळ, नाश्ता व चहा इतर सुविधा उपलब्ध करून देत होती. आता आम्ही पहाटे 4 वाजता माऊलींच्या पालखीजवळ पोचलो, पण आम्हाला काही माहीत नव्हतं. पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत माऊलींचा काकडा असतो. 6 नंतर वारकऱ्यांना दर्शन देतात, अगर न देतात असं तिथं चालू असतं. पण एक पोलीस आम्हाला म्हणाले, तुम्ही या रांगेमध्ये उभं राहिलाय खरं 6ला बरोबर पालखी इथून हलते, तुमचं काही दर्शन होणार नाही. मग आम्हालाही वाटलं आता आपण एवढा वेळ रांगेमध्ये घालवण्यात काय अर्थ नाही आणि आता आपण माऊलींचं दर्शन घ्यायचं, म्हणून आम्ही माऊलींच्या जिथून माऊली बाहेर पडतील तिथं आम्ही 6 वाजता थांबलो. 6 वाजून गेले तरीसुद्धा माऊलींचं पादुका काय बाहेर यायला तयार नाहीत आणि हा इथं आता सायरन वाजतो 6ला बरोबर, त्यावेळी पादुका त्यांच्या बाहेर येतात. मी कुठं तुम्हाला बायले तुम्हाला लय दाबला ही माऊलींच्या रथाला जुंपलेली बैल असतात, किती छान दिसतात बघा बरं. आता इथून माऊलींची पादुका बाहेर पडत होत्या आणि आम्ही तिथे एका साईडला थांबून एका पोलिसानं आम्हाला सर्वांना सोडलं व आमचंही माऊलींचं दर्शन झालं. आणि आम्हाला चुकचुकायला होत होतं की खरंच आपण इथे येऊन माऊलींचं दर्शन होणार नाही, तर आपल्या मनातलं माऊली सगळं ओळखत असतात. आता माऊलींचं दर्शन आमचं खूप छान पद्धतीनं इथं झालेलं आहे. आता इथं माऊलींची आरती होती व इथून पादुका बाहेर काढतात. हॅलो आता हा माऊलींचा रथ जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर आता थोड्याच वेळात माऊलींच्या पादुका ह्या रथामध्ये ठेवतील. तर गर्दी भरपूर आहे आणि खूप गर्दी असल्यामुळं मला जास्त काही व्हिडिओ करता आला नाही, तरी मला जास्तीत जास्त व्हिडिओ करता येईल, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर ही माऊलींची पालखी अशी रोज फुलांनी सजवलेली असते आणि आता थोड्याच वेळात माऊलींच्या पादुका ह्याच्यामध्ये ठेवतील व माऊलींचे प्रस्थान पुढं होईल. तर आता आपणही माऊलींच्या पालखीबरोबर चालायचं आहे. आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही ही त्यांच्याबरोबर चालणार आहेत. तर आम्ही पण त्या भक्तिसागरात सहभागी झालो आणि माऊलींच्या पालखीबरोबर चालायला सुरुवात केली. सोहळा काय असतो ते आपण प्रत्यक्ष सोहळ्याच्या ठिकाणी गेल्याशिवाय किंवा सोहळा आपण अनुभवल्याशिवाय आपल्याला ते कळत नसतं. ज्यावेळी आपण म्हणजे तिथं जातो त्यावेळी हजर राहतो, तो आनंद आपला अगणित असतो. म्हणजे आपलं ज्यावेळी आपण त्या भक्ती महासागरात बुडतो त्यावेळेलाच आपल्याला माऊलींच्या म्हणजे प्रत्यक्ष दर्शन होतं. माऊली जरी आपल्याला दिसत नसले तर ते आपल्या अंतःकरणाला सर्व काही ओळखत असतात आणि सर्व काही जाणत असतात. पण ज्या वेळेला आपल्या मनातल्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यासुद्धा सोहळ्यामध्ये माऊली पूर्ण करत असतात, पण ते आपल्याला दिसत नसतं. कारण माऊलींचं अस्तित्व आहे हे सर्वांना माहीत आहे.
तर आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये तल्लीन झालेलो. आता हे पाठीमागची जे माऊली आहेत ते आमच्या ग्रुपमधल्या सुनीता पाटील आहेत, त्यांचे मामा आहेत. हे पुण्याहून आलेले आहेत. तर ह्या आमच्यासाठी खूप वेळ म्हणजे पहाटेपासून आमची वाट बघत थांबलेलं आणि अगदी माळशिरसपर्यंत सुद्धा आमच्याबरोबर हे चालायला होतं आणि ह्यांचंही खूप आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. वाहनाच्या घुसायचेच नाही. सोहळ्यामध्ये अन्न इतकं लोक दान करत असतात, पाणी दान करत असतात, पण लोक घेऊन त्या वस्तूचा वापर व्यवस्थित करत नाही. आता ही केळं खाल्ल्यात आणि केळाच्या साली अशा सर्व रस्त्यानं टाकल्या तर अशा साली टाकू नका. कोण तर त्याच्यावरून पाय घसरून पडेल, कुणाला तरी म्हणजे लागेल किंवा पाय मोडेल. आणि अन्न तुम्ही वाया घालवू नका. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. लोक घेतात आणि थोडंसं खायचं आणि रस्त्यानं सर्व फेकून द्यायचं. तर असं करू नका. अन्नासाठी लोकांना किती वणवण भटकायला लागतं. तुम्हाला पाहिजे तेवढंच अन्न घ्या, वाया घालवू नका. सोहळा अनुभवणे म्हणजे काय, ज्यावेळी म्हणजे आम्ही एक सोहळा अनुभवलेला आहे. त्यावेळी माझा मुलगा 10 वर्षाचा होता. माझे मिस्टर, मी व माझा मुलगा, सासू सासरे यांच्यासहित आम्ही एक सोहळा केलेला आहे. त्याचा अनुभव वेगळा. भक्तीने पूर्णपणे भरून गेले होते. वारकऱ्यांचा उत्साह, त्यांची शिस्त आणि एकमेकांचा आदर पाहून मन भारावून गेले. या दरम्यान आम्हाला माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्याचे भाग्यही लाभले. तो क्षण शब्दात व्यक्त करणे अगदी कठीण आहे. पालखीसमोर उभे राहिल्यावर मनात एक वेगळीच शांतता व समाधान निर्माण झाले. त्या क्षणी माऊलींच्या चरणी सर्वांच्या सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली. आता आम्ही पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे. कारण प्रत्येक वारकऱ्याचे ध्येय असते ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन. अनेक दिवस पायी चालत, अभंग गात, नामस्मरण करत वारकरी पंढरीत पोचतात आणि आषाढी एकादशीच्या काळात पंढरपूर ही भक्तीची राजधानी बनते. लाखो भाविक विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात.
आम्हाला विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. आता आम्ही पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे आणि सर्व ग्रुपने एकमेकांसाठी भरपूर सहकार्य केलेलं आहे. तर हा आमचा ग्रुप आहे. ग्रुपच्या सहकार्याने आम्ही सर्व म्हणजे सोहळ्याचंही दर्शन आमचं छान झालं आणि पंढरपूरलाही आता आम्ही चंद्रभागेमध्ये आंघोळ केली. हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. तर तुम्हाला माहिती आहे भक्त पुंडलिक हे आईवडिलांची त्यांनी सेवा भरपूर केलेली आहे. ज्यावेळी विठ्ठल त्यांना भेटायला आले त्यावेळी आईवडील मांडीवर असताना त्यांनी विठ्ठलांना वीट उभे राहण्यासाठी दिलेले आहे. म्हणून हे पंढरपुरामध्ये विठू माऊली विटीवरती उभे आहेत. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे 33 कोटी देवांचं मंदिर आहे. तुम्ही पंढरपूरमध्ये नक्कीच बघा.